माऊलींच्या आषाढी सोहळ्याची लगबग सुरू असताना निसर्गानं कहरच केला। अचानक सुरू झालेल्या पावसाच्या सुरुवातीनं आळंदीचे चारही पूल पाण्याखाली जाऊन बंद झाले होते। पावसाचा जोर 11-12 वाजता कमी झाल्याचं दिसून येतं, मात्र पाण्याचा प्रवाह कमी होताना दिसत नाही। पाण्याचा जोर इतका होता की नवीन आणि जुना पूर दोन्ही संरक्षक कठडे अक्षरशः पाण्यामध्ये वाहून गेले। पोलीस प्रश्नसंच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी वारकऱ्यांनी पुण्यातील सहभागी व्हावं असं सांगितलं असलं तरी भाविक वारकऱ्यांच्या आनंदीत येण्याचा वाढताना दिसत आहे। गाड्यांना प्रवेश नसला तरी जिथे थांबेल तिथून वारकरी पायी आळंदीकडे त्यांना त्या मार्गे निघाल्याचं दिसत आहे। पावसाच्या महापुरानं मात्र देहू आणि आळंदी दोन्ही बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येते। आळंदीतील आजची सध्याची परिस्थिती प्रस्थानच्या काळात असणारी गर्दी तुलनेनं कमी आहे। यावेळी महाद्वारामध्ये पाय ठेवणं देखील अवघड झाले। मात्र गर्दी ओसरती संख्या यामुळे मंदिर मुख्य भागातून सहज प्रवेश आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे। पावसाची सर अधूनमधून येते, मात्र तुर्तास धोका टळला असला तरी पावसामुळे आळंदीत येणारे चारही पूल आणि त्यांचे नेमके किती नुकसान झाले त्याचा परिणाम वारीवर कसा होतो हे पाहावं लागणार आहे। सातत्यानं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नदीकाठची दुकाने, घरे, जनावरे यांचं मोठं नुकसान झाल्याचे संकेत मिळतात। वारकऱ्यांना रावते लागायला जागा नाही। संपूर्ण आळंदी परिसर आजूबाजूचे सुमारे सर्वच भाग चिखलमय झाला आहे। या पार्श्वभूमीची वारी कशी होणार याबाबत प्रशासनाच्या मनात काळजीनं धाकधूक आहे, तर देवस्थाननं या मोठ्या जबाबदारीसाठी सज्ज असण्याचं सांगत आहे। न्यूज रिपोर्टर आफरीन शेख, आज 24 तास, आळंदी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।